वेलकम बॅक टू आवर चॅनल. आम्ही चाललोय पंढरपूरला. येस. पप्पा कुठं चाललोय आपण? ते वाट बघतायत. काय करते दीदी? आणि कुठेही जाण्याआधी आपण आधी गाडीची चेक करतो हवा. पण आमचं तर आधीच टायरच पंक्चर होता. आम्ही पंक्चर काढत होतो. माऊली पंढरपूर साठी नाही का टोल फ्री? फ्री आहे ना पंढरपूर आहे. थँक्यू. हा, इथे पप्पाला माहिती होतं की पंढरपूरला जाणाऱ्या सगळ्या टोल नाक्यावरती टोल फ्री केलाय. तर आम्ही तेच टोल वाचवण्याचा प्रयत्न करत होतो. 1948 घेऊ ना. नाही म्हणा, नाही म्हणा. थांबा तरी थांबा. ती द्या ना असं. मला माहिती आहे. अरे घ्यावर. ओके. मला माहिती पंढरपूरसाठी टिकलेट केलं ना. बरं झालं सांगितलं. चला. टोल माफ झालेला आहे आमचा गाईज. वेगळंच स्टोरी. इथं टोलच नाहीये. आता तुम्ही कसं म्हणणार माऊली आपल्याला फ्री आहे? माऊली आहे. थांबा गाईज थांबा. अरे हा वेगळा स्टोरी. हे वेगळा हँड स्कॅनर आहे. समोरचं टोल दाखवून आम्ही टोल वाचवण्याची कोशिश करतोय. टोल माफ झाल्यामुळे आम्हाला फुल कॉन्फिडन्स होता की आता दुसरा पण टोल आम्हाला माफच होणार आहे. बघू आता होतोय का. पटकन घे म्हणा बाबा. व्हॉट इज दिस? तुम्ही व्लॉग पंढरपूर सगळीकडे फ्री आहे ना. अरे आता तिथं नाही घेतलं तर पाचचा काय संबंध आहे? गव्हर्नमेंट इथे हा माणूस म्हणत होता की मागून वारी गेली आहे, इथून अजून गेली नाही म्हणून इथं टोल फ्री नाहीये. गाईज आमचा दुसरा टोल माफ नाही झालेला. गाईज खूप दुःख होत आहे आम्हाला. यांच्याकडे माझा पैसे नाही कमी पडतंय त्याच्यामध्ये. तो अर्धवट टोल नाका होता म्हणून आम्हाला पूर्ण पैसे द्यायला लागले. ड्रायव्हर चेंज होतोय गाईज. थांबा गाईज आम्ही आता अकलूज पर्यंत पोहोचलोय आणि आता आमचा ड्रायव्हर चेंज झालेला आहे. आता आम्ही चालणार नाही, पळणार नाही. आता आम्ही डायरेक्ट विमानात बसलेलो आहे. आता आम्ही डायरेक्ट उडून पंढरपूरला पोहोचणार आहे. नाही एवढं कोणती म्हणत नाही. जीवन सगळं त्यात नाही. आम्ही एअर इंडिया मध्ये नाहीये. आम्ही अल्टो केटेन मध्ये जो डायरेक्ट पंढरपूरला लँड होणार आहे. गाईज मिळते हैं छोटे से ब्रेक के बाद. बाय मन. हे कुठून इकडे घुसलाय. आणि आम्ही नाचत गात आमची पंढरपूरची जर्नी एन्जॉय करत होतो. पप्पांचा डान्स तर बघा. आता आम्ही पंढरपूरच्या खूप जवळ पोहोचत होतो आणि दादानी डायरेक्ट 120च्या स्पीडने गाडी आणलेली, कारण पप्पा मागे झोपलेले होते आणि त्याला माहिती नव्हतं. तर गाईज आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही परत रूमवर आलो. आम्ही तिथे रेकॉर्ड नाही करू शकलो कारण तिथे फोन अलाउड नाही. आम्ही फोन रूमवर ठेवून गेलेलो. तर तसं आम्ही पाहिलं की आम्हाला किती 8 तास रिक्षावाल्यांनी पागल बनवलं ते वेगळी गोष्ट आहे. पण चरण स्पर्शाला 8 तासाची लाईन होती. त्यामुळे आम्ही ते प्लॅन कॅन्सल करून आम्ही फक्त मुखदर्शन घेऊन आलो. पण त्याला पण आम्ही 2 तास लाईनीत थांबलो. बाय. दुसऱ्या दिवशी आम्ही उठून चंद्रभागेच्या दर्शनाला गेलो आणि ही आहे चंद्रभागा नदी. इथं खूप जास्त गर्दी होती पण आमचं एकदम व्यवस्थित दर्शन झालं. आम्ही आंघोळी नाही केल्या पण आम्ही फक्त पाय धुतले कारण गर्दी टाईम नव्हता आमच्याकडे एवढा. आता तुम्हाला वाटत असेल ही कुठून आली, तर मी यांच्या गावाला पालखीसाठी आलेली आहे 2 दिवस. आता तुम्ही आमची पुढे मजा बघा. गाईज आम्ही चाललोय हिंडायला. गाईज फोटो काढायला चाललोय. गाईज आमचे फोटो बघायला गाईज हसू नका काय. आणि प्राची खूप खतरनाक ड्रायव्हिंग करते. माझी कार फाटते मागे बसून. आणि रस्त्याने आम्हाला पंढरपूरला निघालेल्या दिंड्या खूप साऱ्या दिसत होत्या आणि जानूला तयार होऊन फोटो काढायचे होते म्हणून आम्ही दिंडी शोधत होतो ज्यात तिथे चांगले फोटो येतील.
भेटती का वारी? भेटती वारी भेटतीये का? आणि माझ्यासाठी हा पहिल्यांदाच एक्सपिरियन्स होता. मी आधी कधी वारीत गेले नव्हते. मग हा माहोल आम्ही एक्सपिरियन्स करत होतो. खूप छान वाटत होतं आम्हाला. आम्ही थोडं त्यांच्यासोबत चाललो पण. आता ही नक्की बघा. कुठून काय म्हणली? आजींनी भाव नाही दिला. गाईज, आम्ही वारकऱ्यांशी संवाद साधायचा प्रयत्न करतोय पण आम्हाला भाव नाही भेटत आहे. डायरेक्ट प्राचीला काय बोलले? थांबा, आम्ही प्रयत्न करतो गाईज. काय गॅरंटी आहे तुला दुसऱ्या दिंडीतले भाव देतील? काय गॅरंटी? मागाशी जसे दिले ना तसे दिंडीत पण देतील आपल्याला. वाट बघ, तोंड बघूनच नाही म्हणताय ते. आम्ही पण त्यांना आमचे असं वाटतंय रे डायरेक्ट. थांबा, आपण ट्राय. आम्हाला एक नंतर पुक्की मावशी भेटलेल्या ज्या खूप गोड होत्या. त्या लगेच पदर घेत होत्या. नंतर त्या आम्हाला म्हणल्या की माझा नका घेऊ म्हणे, दिंडी आली त्याचा घ्या. आजी पिशवी छान आहे. आजी माझी कॉम्प्लिमेंट ऐकून खूप गोड लागली. अगं, आता एंट्री होतीये सगळ्यात मेन ग्रुपची. या मावशीनी जी मैफिल रंगवली. आनंदीचेच आहे का तुम्ही? आम्ही पण पुण्याचेच आहे. इथे बाबा म्हणत होते की गठोडं घेऊनच फुगडी खेळायला लावा यांना. त्यांचं पण बरोबर आहे. थांबा, आजीला चक्र आले का? बरं आहे ना? काढला का? त्या आजीला आमच्यापेक्षा जास्त इंटरेस्ट होता व्हिडिओ काढण्यात. त्यामुळे विचारत होत्या काढला ना व्हिडिओ. नंतर ह्या बाबांनी जो अभंग सुरू केला, रस्त्यावरचे सगळे लोक आमच्याकडे येऊन मैफिलीत सामील होत होते. नंतर आम्ही सगळ्यांच्या पाया पडून त्यांचा निरोप घेतला. त्यांना पुढे जाऊन मुक्काम होता, ते थकलेले होते. मग त्यांच्या आम्ही पाया पडून त्यांना बाय बाय केलं. पण आजींचा उत्साह काय थांबत नव्हता आणि त्या काय जायला मागत नव्हत्या. आणि बघा, हे पुक्की बाबा आमच्या कॅमेऱ्यात बघून किती स्माईल करून गेले आणि नंतर बाटलीचा प्रचार पण करून गेले. इथं मी गंध लावून घेत होते कारण गंध लावल्याशिवाय वारीला गेल्याचा फीलच येत नाही. काहीच संध्याकाळ झालेली आहे आणि आम्ही आता कुठं चाललोय? पाळण्यात बसायला. आता आम्ही तिथं जाऊन तुम्हाला ब्लॉग कंटिन्यू करतो. यस, पाळणं दाखवतो सगळं. सगळ्यांनी हाय करा. ही आहे नातेपुते गावची कंपनी, ज्यांच्यासोबत मी पाळण्यात बसायला गेलेले. चारी बाजूला गर्दीच गर्दी, पाळणेच पाळणे. खूप सुंदर अशी मेळा भरला होता यांच्याकडे. आणि ही आमची गँग मागून येते. या पोरी येत आहे, ती बघा, ती लांबूनच हाय करते. इथं आम्ही एका राईडमध्ये बसलो होतो आणि आमची गँग बघा. ही प्राची बघा कपडे धुतीये. खूप कामं करते तशी प्राची. ही आहे प्राचीची. मग संध्याकाळी वारकरी जेवायला येणार होते म्हणून काकू स्वयंपाक करत होत्या. वाटाण्याची भाजी करतात काकू. आणि तुम्हाला वाटत असेल की वारीत चालावं लागतं, पण नाही. आम्ही इथे गावाच्या बाहेर वारीचं दर्शन घेत आहे माऊलींचं म्हणून पळतोय. आणि या प्राचीने मला इतकं पळवलंय की मी कधीच विसरणार नाही. आणि इथे माऊलींची पालखी गावात आलेली आहे आणि आमचं दर्शन पण झालेलं आहे. इथे बघा प्राची कशी तुम्हाला दिसेल अशी उड्या मारत होती. इथे त्यांचं चालू होतं. आम्ही पण वारीत
थोडंसं चाललो, जवळजवळ 1-2 किलोमीटर. नंतर पालखीमध्ये मैदानावरती आमची आरती चाललेली. खूप म्हणजे खूप वेगळा अनुभव होता माझ्यासाठी हा. पुन्हा ते आणि ती बघा तिथे तिथे आहे माऊलींची पादुका ज्याची आरती चालू होती. आणि मग मी मम्मीकडे आलेले आणि मम्मी मला पुण्याला बसवून द्यायला आलेली. बाय करते बघा. आणि मग इथून चालू होते माझी एकट्याची सोलो जर्नी बारामती टू पुणे. आणि इथे खूप सुंदर सुंदर व्ह्यू मला बघायला भेटत होते, पण हवा लागत होती, मग मी झोपून गेले. आणि मी फायनली PCMCमध्ये 4 दिवसांच्या सुट्टीनंतर आलेली आहे आणि पप्पा मला घ्यायला आलेले. आणि परत भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय. मजा आया. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.